शुभ संध्याकाळ. आणि आज यारवा व्हिडिओ काढायला सुरुवात केली. छान असं सगळं स्वच्छ करून घेतलं एकदम. असं कावापासून झाडतोय मस्तपैकी. तुम्हाला मी पाठीमागच्या कॅमेराने दाखवते. आणि आता स्वयंपाकाला सुरुवात करायची. सांगा कमेंट करून मस्तपैकी कसं झाले. असं सगळी स्वच्छता करून घेतली का एकदम व्यवस्थित. असं लाईक तुम्हाला छान असं पाठीमागच्या कॅमेराने दाखवा. वठा सारवून काढलाय, अख्खा काढला बरं का. इकडंच आपण सकाळी निम्मा आता निम्मा. आणि असं सगळं एकदम स्वच्छ केले. आज एकदम दिवस मावळला. अजून चहा नाही. आता छान असा चहा करायचा, स्वयंपाक करायचा आहे अजून. हो का, वांग्याची भाजी करायची, सगळं आणून ठेवले. चूल पेटवायची. पण म्हणलं तुम्हाला दाखव. असं मस्त केले. इथं पातेली आणून ठेवल्या सगळे. भांडी हे धुवायच्यात ना, मग आता उद्या धुवायची मोटर चालू करून. असं एकदम सगळं स्वच्छ तिथपर्यंत. असं रस्ता अख्खाही स्वच्छ केला आहे. तिकडं असं थोडंसं तिथं राहिले, पण आता ते उद्या करायचं आहे. तर चला स्वयंपाक पण मस्त करूया. इकडचा एक दरवाजा उघडला आहे, एक राहिला आहे. आता स्वयंपाक करायचा. चला आता छान अशी वांग्याची भाजी आणि ज्वारीची भाकरी करूया. तर चला वांग्याची भाजी पण दाखवते केलेली. आधी एकदा चहा पिते. वांगे आणून ठेवल्यात घरच्याच वांग्याची. तिथं तुम्ही अश्विनीची तर बघितले लावलेली वांगी छोटी छोटी गावली होती अशी. आता त्याच्याच करते भाजी. दाखवलंच तुम्हाला. आणि इथं आता भाकरी करायची चालल्यात भाकरी करायच्या. आणि तो वांग्याच्या भाजीसाठी सगळं सामान काढून ठेवलंय. सगळं काढलंय. वांग्याची भाजी सकाळून कामाने नको नको झालंय बाबा. आता काय करतो. आणि इकडं आजीच्या भाकरी चालल्या. केल्याशिवाय तर काय मार्ग नाही. आपल्याला कोण देणार नाही. तोंडात घात नाही घालायचं केल्याशिवाय. खराट्याची दसाडी मुरली ती दुखती. आता चाललंय वांग. सकाळी केलं कारलं, आता केले भाकरी. सकाळी केल्या भाकरी, आता करायचा भात. मी सकाळ जर कारला आहे म्हणून जेवलो नाही. मगाशी कुठनं मसाला खाल्ला माझ्या पोटात. मगाची तर नाक सुटली. लोकाला कारलं मिळाना. बापूला सांगितलं कारलं. आमच्या बापूला सांगितलं निवदाला कारलं घेऊन निवदाला कारलं. ते बापूने आणलं आमच्या किलोभर कारलं. आता ती कारलं नाच बी करायला ना. आणि ती कारलं केलं सकाळी. इतकं भारी मिठाचं केलं. फार खोबरं लय मोठं टाकून तर पावडर ही सगळं. आणि पोरग सकाळ धरणं जेवलं नाही. काय करावा एक तरी करावी. आणि लोकांना कारलं मिळाना. लोकांना तसंच कारलं पडले दाखव. ते गठ होतं म्हणून तर खावं. इतकं भारी कारलं केलं का नाही. पण पोरग जेवलं पण नाही. काय करायचं. करावं तरी काय. तुम्हाला वाटत असेल तुमच्यात नुसती तीच भाज्या, पण आम्हाला त्याच भाज्या लागते. आम्हाला दुसऱ्या पोरांना आवडत नाही. कारलं आवडत नाही. परत काय आवडत नाही. कारलं आणि ती वेगळं बेसन आवडत नाही. बेसन आवडतं काय. तुला आवडतं पण बापूला आवडत नाही. बापूंना बेसन नाही आवडत. मला कारलं कारलं पण मी खातो फक्त तिखटाचं. तुला नाही आवडत. पण मी एखाद्या वेळेस कारलं मला कसलं आवडतं जिलय कर आपल्याला असतं आणि तिखटाचं असतं ते. आता झालं चुकी माझ्या. आणि काय जुन्या दोड काय दोडका जुन्या पद्धतीने दोडका कारले दोनच. झालं आता भाकरी केली. भात करायचा आहे का आज. थोडा भात घालते की शिजायला. मग कालवण घालते शिजायला. भात शिजायला घालते आधी. वांग्याची सगळी रेसिपी काढून ठेवली या. नुसतं आता परतायचं या. दाखवली का मग अशी तो रेसिपी. ते नाही दाखवली. हो काढून ठेवलंय कूट सगळं करून ठेवलं. इथं खोबरं कूट कांदा लसूण कुठलं बर. बाय बाय. तिकडलं उघड तिकडलं. बाय बाय सगळ्यांना. बाय बाय. गुड नाईट सगळ्यांना. शुभरात्री. वांग्याची भाजी भात घालते शिजायला. मग वांग्याची भाजी करायला. कढई तिकडच्या घरात आहे दाद्या. जाड कढई आहे का नाही. ती जाड कढई तेवढी घेऊन